तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर येथील एकाच कुटुंबावर काळाने घाला घातलाय. आजारी नातेवाईक यास्मीन बानो यांना भेटून नागपूरहून परतत असताना राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात आई मुलीसह 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 25 डिसेंबरच्या रात्री 12:30 वाजताच्या सुमारास मारुती सुझुकी एर्टिगा कार नाल्यावर असलेल्या पुलावरून थेट खाली कोसळली. वेग आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात सलमा बेगम वय वर्ष 45, त्यांची 12 वर्षीय मुलगी अक्सा शबरीन, अफजल बेगम वय वर्ष 60 आणि साहिरा बेगम वय वर्ष 42 यांचा घटनास्थळीच अथवा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 4 जीव एका क्षणात हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या नुसरत बेगम, नजहत बेगम, शाहीन निशा, 7 वर्षीय अब्दुल अरमान आणि चालक अब्दुल रहमान यांच्यावर चंद्रपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मृत सलमा बेगम यांचा मुलगा मोहम्मद अनास हुसेन यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचं नमूद करण्यात आलंय. राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. नात्यांची गरज, मायेचा ओलावा आणि माणुसकीचा धागा, पण काळाच्या एकाच झटक्यात हा प्रवास आयुष्याच्या शेवटी जाऊन थांबला. या घटनेने संपूर्ण राजुरा तालुक्यासह परिसर हादरून गेलाय.